ज्या वेळेला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेला सगळ्यात पहिलं काम जर देवेंद्रजी फडणवीस यांनी कुठलं केलं असेल तर त्या निर्भयाच्या आई वडिलांना बोलवून त्या ठिकाणी दिलेल्या मागण्यातली पहिली मागणी पूर्ण केली। तिच्या भावाला सुद्धा नोकरी देण्याचं काम येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच देवेंद्रजींच्या माध्यमातून होणार आहे। मला एवढंच सांगायचंय की मगासपासनं ज्या पद्धतीने सरकारवरती बोललं गेलं, कायदा सुव्यवस्थेवर बोललं गेलं, आम्ही जर यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळावरती बोललो तर सभापती महोदय आजचा दिवस सुद्धा कमी पडेल। फार लांब जाण्याची गरज नाही। सातत्याने महिलांवरती अत्याचार होत होते, विनयभंग होत होते। घाटकोपरमध्ये एका महिलेच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड टाकून तिला मारण्यात आलं। या घटनांचा ज्यावेळेला अतिरेक झाला त्यावेळेला मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आपण एक विशेष अधिवेशन लावा म्हणून मागणी केली होती। सभापती महोदय म्हणजे आपण म्हणतो त्याला विशेष अधिवेशन तर लागलं नाहीच। ज्या विशेष अधिवेशनाची मी मागणी केली होती परंतु माझ्यावरच गुन्हे दाखल केले गेले। हे होतं यांचं कायदा आणि सुव्यवस्थेचं सरकार अमोल। हे आम्ही कधी विसरलो नाही आणि महाराष्ट्र सुद्धा विसरणार नाही।